आज आपण ॲझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि इथे सायन्स एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे। वसई शहरातील प्रख्यात ॲझॅक न्यूटन ग्लोबल स्कूल वसई पश्चिम येथे सर ॲझॅक न्यूटन यांच्या जयंतीनिमित्ताने 3 दिवसासाठी विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित आय-पाय या नावाअंतर्गत गणित विज्ञान प्रदर्शनी 3 दिवसासाठी भरविण्यात आली होती। या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांबरोबरच शिक्षकांनी सुद्धा विविध विषयावर आपले प्रकल्प सादर केले। आधुनिक विज्ञान प्रणालीला वापरून ज्यात फिबोनाची क्वांटम कॉम्प्युटर भविष्यातील घर व्यवस्थेवर प्रकल्पाचे सादरीकरण केले गेले। तसेच रिवाइंड आणि फॉरवर्ड या विषयाची संकल्पना घेऊन विज्ञान आणि गणित या विषयात झालेल्या प्रगतीवरती विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले कौशल्य सादर केले। या शाळेतील प्रदर्शनी पाहण्यासाठी वसई तालुक्यातील इतर शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। चांगला संदेश देणारा हा प्रोजेक्ट तुम्ही इथे तयार केलेला आहे आणि आकर्षित आहे आमच्यासाठी पण। तर काय म्हणाल याच्याबद्दल, काय आहे हा प्रोजेक्ट? आणि ठीक आहे, तर मी एक काउन्सिलर आहे, माझं नाव ताहिरा गोंजाल्विस। आणि जेव्हा मी बघते माझ्याकडे मुलं येतात किंवा बाहेरचे कोणी येतात तर ते सगळे खूप स्ट्रेसमध्ये असतात आणि स्ट्रेसमध्ये असल्या कारणाने म्हणजे आपण जे काही रोजच्या दैनंदिन जीवनात आपण अनुभव काहीच करत नाही आहे। जसं की चालतो, आपण कुठल्या कशावर चालतो आपल्याला माहीत नाही, जरी माती असली ना तरी आपण त्याच्यावरून चालतो तर एवढे फास्ट चालत असतो किंवा काही खात असलो आपण त्याचा आस्वाद घेत नाही। काहीतरी आपला सुगंध आहे आपल्या हातात, समजा अगरबत्ती लावलेली आहे घरात तर त्याचा वास दरवळत आहे पण आपण तो एक्सपिरियन्सच करत नाही। मग ह्या कॉन्सेप्टमध्ये काय आहे की इथे आम्ही त्यांना भलेही 5 मिनटं का होईना इथे येऊन ते रिलॅक्स फील करतात आणि त्या अनुषंगाने त्यांना समजते की पुढे सुद्धा आयुष्यात आपण हे वापरून आपण रिलॅक्स फील करू शकतो। असं नाही की एवढ्याच पुरती आहे, ते पुढे सुद्धा आपण ते रिलॅक्स फील करू शकतो। सर्व वस्तू घरगुती आहेत। हां, हे सगळं घरातलं आहे आपलं। म्हणजे जी मॅट आहे तिकडे ठेवली आहे ती आपल्या दरवाजाच्या बाहेर असते, आपण समुद्रावर जातो तिकडे वाळू असते, आपल्या घराच्या बाहेर माती असते, कणिक मळत असतो तेव्हा आपल्या हाताला ते फील होत असते, आपण खात असतो किंवा कॉफी चहा पीत असतो, तर हे सगळं घरातलंच। आणि स्मेल आणि फिलिंगच्या काही इथे तुम्ही डब्बा बंद त्याच्यामध्ये हात टाकून जे फील करायला लावताय। हो, तर ते त्याच्यामध्ये कसं ठेवलं आम्ही की नारळ ठेवलेला आहे, सोललेला नारळ वगैरे, तो आपण रोजच वापरत असतो, आहे आपल्या हातात, बरोबर की नाही। कधी कधी फुलं असतात, फुलं पण ते फुलं आहेत तिकडे, तर तो टेक्स्चर कसा फील होतो आपण कधीच अनुभव करत नाही, आपण फक्त ते मशीनसारखं करत असतो। तर इथे हे सगळं अनुभव करू शकतो। या सर्व अनुभव केला आपल्या ह्युमन बॉडीवर त्याचा असर काय होतो? हे अनुभव केल्यानंतर सर काय होते की बघ आपल्या मनात जे विचार असतात ना, जेव्हा आपण हे अनुभव करत असतो ना आपण त्या विचारांचा विचार नाही करत, आपण त्या अनुभवामध्ये खूप मग्न झालेले असतो आणि त्याच्यामुळे आपण रिलॅक्स फील करतो। शाळेतील विद्यार्थ्यांचा विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या विषयावर भरभक्कम ज्ञान असल्याचा तसेच शिक्षकांचा आपल्या विद्यार्थ्यांवरचा परिश्रम याची प्रचिती या विज्ञान आणि गणित प्रदर्शनीतून दिसत आहे। हे वसई मात्र पर्यावरणाशी भरभक्कम नसून एक शिक्षणाचा हब देखील आहे आणि वसईकरांना यावर अभिमान वाटतो, हे मात्र खरेच आणि वाटायलाही हवे। नमस्ते, मी डॉक्टर राकेश पाटील। ॲझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलद्वारा आयोजित सायन्स एक्झिबिशन आहे तिथे मी आलो आहे आणि आजचे जे प्रोजेक्ट्स बघितलं मी खूपच सुंदर तऱ्हेने मुलांनी बनवलेले आहेत। सोलार पॉवर, ऑर्गॅनिक फार्मिंग, इलेक्ट्रिसिटीचा उपयोग, विंडमिल, खूप सुंदर प्रोजेक्ट मी बघितले। तर माझ्या मते अशा प्रोजेक्ट्सने मुलांचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढेल, थिअरीचं कसं अप्लाय करायचं, आपले आधुनिक जे रिसोर्सेस आहेत, कन्झर्वेबल रिसोर्सेस जे आपण खूप आता बघितल्यामध्ये फ्युएल शॉर्टेज झालं होतं, सो कन्झर्वेबल एनर्जी सोर्सेस कसे वाचवावे, आपलं ग्लोबल इकोसिस्टम कसं वाचवावं, त्याच्याने डेफिनेटली मुलांना लवकर नॉलेज येईल की आपली पुढची पिढी जी आहे ते डेफिनेटली यांना या गोष्टींना व्यवस्थित वापरेल, लवकर संपणार नाही त्या गोष्टी, आणि आपलं जे इकोसिस्टम आहे ओझोन आपला लेअर तो वाचवून ठेवेल। सो ग्रीन अर्थसाठी खूप चांगला मेसेज आहे। माझा प्रोजेक्ट एकदम जुना आणि ते अजूनही खूप वर्ष झाली त्याला, ते पण विदाऊट बॅटरी सेलवर याच्या विदाऊट काही, फक्त सूर्यामुळे ते अजूनही ॲक्युरेट टाईम दाखवतात। ते आधुनिक काळातील वॉच आहे, बरोबर? हो। त्याला इम्प्लिमेंट करून तुम्ही इथे दाखवलेलं आहे, कसं वाटलं तुम्हाला? त्याच्यामध्ये काय वाटलं? मला चांगलं वाटलं, पण मला कल्पना कशी आली?
कल्पना आम्ही जो डिसेंबरमध्ये ओडिशाला गेलेलो तेव्हा मला कालचक्र दिसलं. तेव्हा गाईड होत्या, त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं त्याच्याबद्दल. मी एकदमच फॅसिनेट झाले आणि मग मला ते करीन असं म्हटलं आणि मग टीचरला मी सांगितलं, मग मी केलं. आई एम प्रवीण गुप्ता. सर, आप यहाँ इस साइंस एग्जीबिशन में आए हैं, Yeah. क्या कहना चाहेंगे, क्या आपका अनुभव है? For the first time in Vasai, I am finding such a beautiful and you can say very innovative ideas developed by the students and staff all together in a team way. Students are explaining their projects in such a way as if they are the new scientists. They are the scientists of future. I like all this effort of the students as well as the teachers. Thank you very much. आमच्या शाळेने CBSE रिजनल सायन्स एक्झिबिशन जे आहे त्याच्यामध्ये आमचे 2 प्रोजेक्ट होते, 2 प्रकल्प होते. एक होतं 8वीचं अँटेली कलाम आणि एक होतं 9वीचं अँड ड्राउझी ड्रायव्हिंग. तर मी स्वतःला खूपच प्राऊड समजते. मी त्या प्रोजेक्ट्सना लीड केलं होतं आणि मला खूपच बरं वाटतं त्या गोष्टी. ही मुख्याध्यापिका सोफिया लॉइड डिॲब्रिओ. काय सांगाल मॅडम, हा एक्झिबिशनच्या काय माहिती? हे एक्झिबिशन जे आहे ते आम्ही 4 तारखेला ह्याचं इनॉग्रेशन केलं. आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलचे पेट्रन जे आहेत ते आहेत आयझॅक न्यूटन सर आणि त्यांच्या जन्मदिवशी की 4 तारखेला त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो त्या दिवशी आम्ही विचार केला की आपण सायन्स एक्झिबिशन याची आपण इनॉग्रेशन करूया. 3 दिवसासाठी हे आम्ही खुलं ठेवलेलं आहे कारण आमच्या मुलांनी शिक्षकांनी जे काही प्रकल्प इथे सादर केलेले आहेत ते इतके चांगले आहेत की आम्हाला वाटलं की पूर्ण वसईने आणि वसईच्या विद्यार्थ्यांनी येऊन ते बघायला पाहिजे. कारण या विद्यार्थ्यांनी इथे जे मुलं शाळेमध्ये ऑलरेडी शिकलेली आहेत त्याचं नॉलेज त्यांनी अप्लाय करून फ्युचरमध्ये ते कसं उपयोगात येईल याबद्दल इथे माहिती दिली जात आहे. तर युनिवर्समध्ये सोलार सिस्टम कशी ऑपरेट होते त्याबद्दलचं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. बेस्ट आउट ऑफ वेस्ट, की आपण कसं वेस्ट मटेरियल आपण जे फेकतो त्यापासून चांगले काही करू शकतो आणि कसं उपयोगात आणू शकतं ह्या सगळ्या त्या. आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज क्लायमेट चेंज, की आताचं आपण वातावरण बघतो, अचानक पाऊस पडतो किंवा खूप ऊन असतं, मग त्यामुळे त्याची इफेक्ट्स काय होणार आहेत आणि त्या इफेक्ट्सवरती त्याचं सोल्युशन काय असेल त्याबद्दल देखील माहिती इथे आमच्या मुलांनी दिलेली आहे. इथे जे प्रोजेक्ट्स आहेत 200 पेक्षाहून अधिक प्रोजेक्ट्स इथे आहेत, तुम्हाला बघायला मिळतील आणि ते रिलेटेड टू मॅथ्स पण आहेत, सायन्स पण आहेत. सो इट इज बोथ बिकॉज वी कॅनॉट डिवाइड. आपण असं सांगू शकत नाही की गणित हा वेगळा विषय आणि सायन्स वेगळा विषय आहे. दोन्ही विषय दोन्ही भावंड आहेत, तर आम्ही ते दोन्ही विषय इथे सादर केलेले आहेत. इथे 3री ते 10वीच्या मुलांपर्यंत सर्वांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. तर 3री ते 10वीची मुलं सगळ्यांनी आणि स्पेशली 3रीच्या मुलांनी 3री 4थीच्या मुलांनी स्मार्ट सिटीवरती उत्कृष्ट अशी प्रोजेक्ट्स केलेले आहेत की आपली सिटीज कोणत्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतात. सो अकॉर्डिंग टू देअर क्रिएटिव्हिटी. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी सोलार पॅनल्सने प्रोजेक्ट्स चालत आहेत. तर त्यांनी ते जे गाड्या केलेल्या आहेत रोबोटिक्समध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सेन्सरी इश्यूजवरती जे काही प्रोजेक्ट्स आहेत, दिस इज गोइंग टू बी द फ्युचर ऑफ द एंटायर वर्ल्ड अँड दॅट इज वॉट दे आर शोईंग, दे हॅव डिस्प्लेड ओव्हर हिअर. थँक्यू सो मच. थँक्यू. पहिल्यांदा धन्यवाद. तुमच्या माध्यमातून आमच्या शाळेतल्या मुलांची कृतिशीलता लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आमच्या मुलांबरोबर आमचे शिक्षक, आमच्या मावशासुद्धा सगळ्यांनी आपलेपणाने पूर्ण क्रिसमसची सुट्टी एन्जॉय न करता शाळेमध्ये फक्त आणि फक्त या एक्झिबिशनसाठी वेळ दिला आणि सगळ्यांनी आनंदाने हे एक्झिबिशन साजरं केलं. आय एम प्राऊड ऑफ की मी या शाळेची संचालिका आहे. मला त्याचा अभिमान वाटतो आहे, गर्व वाटतो आहे की अशा शाळेची मी संचालिका आहे, मी ट्रस्टी आहे की ज्या शाळेत शिक्षक आणि मुलं हे एखाद्या फॅमिलीप्रमाणे आपल्या घरचं काम असल्यासारखं इथे दिवस रात्र मेहनत घेऊन एवढं सुंदर प्रदर्शन त्यांनी भरवले. आणि वसई तालुक्यातल्या सगळ्या शाळा, जवळजवळ सगळ्या शाळा आपलेपणाने आमंत्रणावर येत आहेत. आमच्या मुलांनी केलेल्या सायन्सच्या सगळ्या प्रयोगांचं कौतुक करत आहेत
आणि सगळ्या प्रकारचे इथे प्रयोग आहेत. आपल्याकडे ऑर्गॅनिक शेतीसुद्धा दाखवलेली आहे, कळलं की नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या वसईत होतात त्याचंसुद्धा इथे भान ठेवून त्याच्याबद्दल सांगितलं आहे. तुमच्या ग्रहताऱ्यांबद्दल सांगितलं आहे. आमचं यान तुम्ही उडताना बघितले, ते आमच्या लोकांनी तयार केले. खरोखर या मुलांची कल्पकता कुठपर्यंत जाते त्याचं छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि तुमचे आभार, तुम्ही आलात आणि आमच्या मुलांना प्रोत्साहित केलं. धन्यवाद.